संक्रांतीचा सण जसा स्त्री वर्गासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो. कारण की संक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घराघरांमध्ये लहान मुलांचे बोरनान केले जाते. आता बोरनान म्हणजे काय, तर बोरनान या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. बोराने घातलेली आंघोळ. बोर म्हणजे बोरं आणि नान म्हणजे आंघोळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरनान कधी व कसे घालावे, बोरनान करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे आणि कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये, संक्रांतीला नाही जमलं तर आपण बोरनान कधीपर्यंत करू शकतो, कोणत्या वेळेत करावं, अशी बोरनांविषयी संपूर्ण माहिती मी देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी मकर संक्रांती ही 14 जानेवारीला होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला करी दिन म्हणजे किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरनान घातले जाते. तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकता. खरं तर या दिवशी आवर्जून बोरनान केलं जातं, पण ज्यांना जमणारच नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही घातलं तरी चालेल. आता बोरनान हे किती वर्षांपर्यंत करावं, तर आपल्या घरातील 1 वर्षाच्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत करतात. तुमचं मूल 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही 5 वर्षाच्या मुलाला बोरनान घालू शकता. काही जण फक्त 3च वर्ष बोरनान घालतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. एकूण 3 वर्ष केलं किंवा 5 वर्ष केलं तरीही चालतं. आणि बोरनान हे मुलाचं व मुलींचं दोघांचंही करतात. शिशुसंस्कार म्हणून बोरनान केलं जाते. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनान केले जाते. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या जसे की बोर, उसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगीबिरंगी गोळ्या, चॉकलेट्स, बिस्किटे, खारी बिस्किटे अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून आंघोळ घातली जाते. यालाच आपण बोरनान असे म्हणतो. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे. असे म्हटले जाते, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांसोबतच बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नयेत म्हणून ही काळजी घेतली जाते. म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्यांचं शरीर सुदृढ बनत असतं. त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे. तर बोरनान हे शक्यतोवर दुपारनंतर घालतात. सायंकाळी तुम्ही 4, 5, 6 वाजता 7 वाजता तुम्ही मुलांना बोरनान घालू शकता. तर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरनान घालायचे आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा. दारात तुम्ही छानशी रांगोळी काढावी. आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे. तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलवू शकता. 5 किंवा 7 सुवासिनी बोलवायच्या आहेत. आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी घरामध्ये मोठं असं चटई वगैरे काहीतरी अंथरायचं आहे. त्यावरती एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचा आहे. म्हणजे ज्या बाळाला आंघोळ घालायची आहे, बोरनान घालायचं आहे, त्या बाळाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं. पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला कुठल्या रंगाचे कपडे घालायचे आहेत, मुलाला रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो, तर मुलीला रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. त्याप्रमाणे बाळाला कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैजण, बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात. ते दागिने आपल्याला घालायचे आहेत. या शृंगारामध्ये या दागिन्यांमुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते. आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे. पण जर बाळ अधिकच लहान असेल, 6 महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल, बसू शकत नसेल, तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं. किंवा जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरनान घालण्याची काहीही गरज नाही. तुम्ही पुढील संक्रांतीला पण बोरनान घालू शकता. बाळ खूप लहान असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो, मुलं रडतात. त्यामुळे अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत आपण बोरनान घालू शकतो.
उत्सव मूर्ती बोरनानासाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाटावर बसवायचा आहे. बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवताने गोल करून बसवायचं आहे. कारण जेणेकरून आपण मुलांना ज्या साहित्याने आंघोळ घातली तर ते साहित्य त्यांना खाली पडलेलं सहज वेचता येईल. तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलावल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे. आणि बोरनानाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे. जसे की चिरमुरे, ऊसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, तिळगुळाचे लाडू, रंगीबिरंगी गोळ्या बिस्किटे, हरभरा, चॉकलेट्स या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता. एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं. अशा प्रकारे सर्व बोरनानाची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरनान घालायचं आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना म्हणजे आपली आई, आजी, काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासने किंवा काही ठिकाणी मापाने सर्व साहित्य डोक्यावरती टाकतात, त्याने अंघोळ घालतात. तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. ही माहिती झाली सर्व बोरनानाविषयी. तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचे ड्रेस किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग आपण संक्रांतीला वर्ज करायचा असतो. तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाही आहेत. तसे तर बोरनान करताना तुम्ही शक्यतोवर काळ्या रंगाचे कपडे घाला, कारण त्यावरती हलव्याचे दागिने अधिकच उठून दिसतात. त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतं. आणि जर तुम्हाला दुसऱ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे घाला, फक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका, कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे म्हणून. बाकी तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी अशा गडद रंगाचे कपडे घातले तरीही चालतात. बोरनानासाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे. त्यांना वाण द्यायचा आहे. बाळाला ज्या पदार्थांनी आंघोळ घातलेली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहे. त्याचबरोबर लहान मुलांना पण आपण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे. ते खायला देऊ शकता किंवा घरी येऊन गेले तरीही चालू शकतं, कारण बोरनानाच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारी फळं खाण्याची सवय त्या बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ शुभ छान न्हावून निघू दे, असा या मागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचं पूर्ण नक्कीच करा. रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.